नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप प्रॅक्टिकल विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे डायबिटीज किंवा प्री डायबिटीज असताना सकाळच्या नाश्त्यामध्ये नेमकी काय खावं. सो डायबिटीज हा आजार माहिती कशामुळे होतो? लाईफस्टाईलमुळे. आपला जो आहार असतो तो जास्त करून कार्बोहायड्रेट रिच म्हणजे कर्बोदक अधिक असलेला आहार आहे आणि म्हणूनच बऱ्याच जणांना डायबिटीज होत आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा खूप जणांना डायबिटीज होणार आहे. सो तुमचा आहार कसा आहे ह्यावर पुढचे आजार कुठले होणार आहेत हे डिपेंड करतं. आणि त्यातल्या त्यात जर डायबिटीज असेल तर तुमचा सकाळचा नाश्ता जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सो आपल्याला अशा गोष्टी आहारामध्ये घेतल्या पाहिजेत जे तुमची ब्लड शुगर पटकन वाढवणार नाहीत. तुम्ही पाहत असाल बरेच जण औषधं घेत राहतात पण तरीसुद्धा शुगर कंट्रोलमध्ये येत नाही. त्याचं कारण हेच आहे की ते फक्त मेडिसिन घेतात, डाएटकडे लक्ष देत नाही. म्हणून तुम्हाला आज मी सांगणार आहे 5 असे हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन जे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुम्ही प्री डायबिटिक असाल, तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास असेल किंवा तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर अशा कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्ही हे ब्रेकफास्ट घेऊ शकता. सो तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो बघा, अनेक जण सकाळी नाश्त्यामध्ये काय करतात, कधीतरी चहा घेतात किंवा चहा बिस्किट घेतात किंवा ब्रेड बटर घेतात, कॉर्नफ्लेक्स घेतात किंवा फक्त साधे पोहे घेतात, उपमा घेतात किंवा डोसे असतात. पण ह्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ह्या गोष्टी खाल्ल्यानंतर जे कोणी डायबिटिक आहेत त्यांचे ब्लड शुगर स्पाइक होते. सो हे सगळे पदार्थ जे आहेत त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सची मात्रा जास्त आहे. सो लक्षात ठेवा, ब्रेकफास्ट म्हणजे दिवसाचं मेटाबॉलिझमची सेटिंग असते. सकाळी शुगर स्पाइक झालं तर इन्सुलिन पूर्ण दिवस डिस्टर्ब राहतं आणि म्हणूनच शुगर फ्लक्च्युएशन्स खूप होत राहतात. सो आता जे काही मी तुम्हाला 5 ब्रेकफास्ट ऑप्शन सांगणार आहे ते तुमची सडनली ब्लड शुगर वाढून देणार नाही आणि तुमचं ओव्हरऑल डायबिटीज सुद्धा कंट्रोल करण्यासाठी मदत करेल. सो चला पाहूया. त्यातलं जे पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे दाल चिला. तर तुम्ही मूग डाळ किंवा ज्या काही मिक्स डाळी असतात ह्यांचे डोसे बनवा, ज्याला चिला असं म्हणतात. सो ज्या काही डाळी असतात त्या तुम्ही रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे डोसे बनवा. त्यामध्ये तुम्ही भाज्या किंवा पनीर हे सुद्धा ॲड करू शकता. सो हे एक हाय प्रोटीन डाएट होतं. ह्यामध्ये फायबर सुद्धा भरपूर असतात आणि जे काही ग्लायसेमिक इंडेक्स असते ती ह्याची कमी असते, म्हणून सडनली शुगर वाढत नाही. सो ह्यामध्ये फायबर प्रोटीन व्यवस्थित असल्यामुळे डायबिटीज तर कंट्रोलमध्ये राहतोच, वजन सुद्धा नियंत्रणात राहतं. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे ओट्सचा चिला. सो जे काही इन्स्टंट ओट्स येतात ते नाही, जे रोल्ड ओट्स असतात ते तुम्हाला वापरायचे आहेत. ओट्स जर खायचे असतील तर ते डायरेक्टली तुम्ही पोह्यासारखे बनवू शकता आणि ह्यामध्ये सुद्धा गाजर, शिमला मिरची किंवा कांदा, टोमॅटो ह्याच्या काही गोष्टी असतात त्या टाकून तुम्ही पोह्यासारखं बनवू शकता आणि ओट्सचे डोसे सुद्धा बनतात. सो ओट्सची पावडर बनवून तुम्ही त्याला डोसासारखं बनवू शकता. सो ओट्समध्ये प्रोटीन्स असतात, फायबर असतात, त्यामुळे इन्सुलिन स्पाइक होत नाही आणि डायबिटिकसाठी हे खूपच चांगलं ऑप्शन आहे. त्यानंतर तिसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे पनीर भुर्जी किंवा एग भुर्जी. बघा, डायबिटीजसाठी हे सुद्धा खूप उत्कृष्ट हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे. पनीर किंवा 2 अंडी तुम्ही खाऊ शकता. सो बघा, ह्यामध्ये साखर तर नसतेच, तो सडन शुगर स्पाइक होतच नाही आणि तुम्हाला लॉंग टर्म फुल असलेलं वाटतं. म्हणजे सतत जे काही भूक लागते, क्रेविंग होते, ती खूप कमी होते. ह्यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात राहतं. तुम्हाला वाटलंच तर हे एग भुर्जी किंवा पनीर भुर्जी सोबत तुम्ही मिलेट्सची रोटी म्हणजे जे काही ज्वारी, बाजरी किंवा मल्टीग्रेन ज्या रोटी असतात त्या तुम्ही खाऊ शकता. तर हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे ब्रेकफास्टसाठी. त्यानंतर चौथा ऑप्शन ते म्हणजे पोहे. पोहे कसे सजेस्ट केले असं तुम्हाला वाटत असेल तर बघा, पोहे हे वेगळ्या पद्धतीने बनवायचे. तुम्ही जे काही नॉर्मल पोहे बनवता तसे नाही. ह्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या भाज्या टाकायच्या आहेत, त्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत किंवा तुम्ही स्प्राऊटसुद्धा ॲड करू शकता. सो पोह्यांचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि ह्या ज्या काही बाकी गोष्टी मी सांगितल्या त्याचं प्रमाण अधिक असलं पाहिजे. तर ह्यामुळे काय होतं, तुम्हाला प्रोटीनसुद्धा मिळतं, फायबरसुद्धा मिळतात आणि म्हणून शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते, सडनली शुगर वाढत नाही. सो जेव्हा तुम्ही खूप साऱ्या भाज्या किंवा जे शेंगदाणे आहेत ते ॲड करता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये शुगर जी आहे ती हळूहळू जाते, म्हणजे सडनली वाढत नाही. सो ओव्हरऑल दिवसभरात सुद्धा ब्लड शुगर कंट्रोलमध्येच राहते. त्यानंतर एवढं लक्षात ठेवा की तुमचा पोर्शन कंट्रोल असला पाहिजे. जर तुम्ही पोहे खाताय, कारण ते प्युअर कार्ब्स आहेत म्हणजे कर्बोदक आहेत, त्यामुळे पोह्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि जर तुम्ही बाकी गोष्टी जास्त ॲड करता तर कंट्रोलमध्ये राहील. पण तुम्ही खूप जास्त प्रमाणात पोहे खाल्ले तर डेफिनेटली तुमची शुगर वाढू शकते. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे मिलेट्सचे डोसे. सो ज्वारी, बाजरी, नाचणी ह्यांचे डोसे तुम्ही बनवू शकता.
आणि हे बनवताना त्यामध्ये तुम्ही पनीर ॲड करा, भाज्या ॲड करा किंवा जे अनियन टमॅटो असतात ते तुम्ही ॲड करा आणि हे खाताना मग तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. पण बघा दह्यामध्ये साखर अगेन ॲड करू नका. मिलेट्समध्ये फायबर असतात आणि जर तुम्ही पनीर ॲड कराल तर त्यामुळे तुम्हाला प्रोटीनसुद्धा मिळतं. दह्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं आणि तुमचं इवन गट हेल्थसुद्धा चांगलं राहतं. सो ओव्हरऑल हे मिलेट डोसा खाणंसुद्धा खूप चांगलं ऑप्शन आहे डायबिटिक पेशंटसाठी. सो काय टाळावं? तुम्ही कॉर्नफ्लेक्स खाऊ नका, ब्रेड खाऊ नका, फ्रूट किंवा फ्रूट ज्युसेस असतात ते खाऊ नका. त्यासोबतच जे हाय कार्बोहायड्रेट डाएट मी सुरुवातीलाच सांगितलं, चहा बिस्किट किंवा जे फक्त पोहे खाणं, फक्त उपमा खाणं, ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. सो गोल्डन रूल जे डायबिटिकसाठी आहे ते म्हणजे प्रत्येक नाश्त्यामध्ये प्रोटीन असायलाच हवं. त्यानंतर फायबर असायला हवं. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत ते तुम्ही कमी करा किंवा कम्प्लिटली बंद करा आणि होईल तेवढं ब्रेकफास्ट स्किप करू नका. सो हे जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत होईल. आणि त्यासोबतच कुठली तरी एक ॲक्टिव्हिटी जरूर करा. तुम्ही रेग्युलरली चालण्यासाठी जाऊ शकता किंवा जॉगिंग करा, योगा करू शकता, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात त्या करा किंवा घरच्या घरी स्मॉल जे काही वेट्स असतात ते उचला. तर ह्यामुळे तुमची हेल्थ चांगली राहील. डायबिटीज बऱ्याच वेळा ह्यामुळे रिव्हर्ससुद्धा होतो. सो नेहमी लक्षात ठेवा, डायबिटीज हा लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे आणि जर तुम्ही लाईफस्टाईल तुमची चांगली केली तर डायबिटीज खूप पेशंट्समध्ये रिव्हर्स होतो किंवा बरासुद्धा होतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.